तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आता लवकर उठून फ्रेश झालेलो आहे. आपल्याला निघायचं आता आपल्या गावाकडे जाण्यासाठी. तर आपण आता बॉर्डरवरती आहे, गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरजवळ आहेत. आपण नवापूर म्हणून एक गाव आहे, आपण तिथे आहे आता. आणि आता इथून आपल्याला जायला 12 ते 1 वाजणार आहे घरी. तर आपण लवकर आवरलेलं आहे, तरी पण आता बघू लवकर तर जाता लवकर जाऊ. आता इथून आपल्याला धुळ्याला जायचं आहे, मग धुळ्याहून डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, जाऊया आपण आता आवरलंय मी. आता थोड्या वेळात आपण निघणार आहे. हो, आपण नाश्ता इष्टा करून लगेच निघूया. These my dollars make it hurt. तर मित्रांनो, आपण आता करोडीजवळ आलेलो आहेत आणि आपण करोडीजवळ जेवण करायला थांबलेलो आहे. हॉटेल कन्हैया म्हणून हॉटेल आहे. तर आपण आता इथं जेवण करणार आहे आणि इथून जाणार परत कंपनीमध्ये. तर आपल्याला कंपनीमध्ये ज्या मशीन आहे आपल्या गाडीमधल्या, त्या मशीन नाही का तिथं द्यायचे आपल्याला, म्हणजे कंपनीमध्ये ठेवायचे त्या. आणि मग आपण निघणार आहे आपल्या घरी जाण्यासाठी. तर आता एकदा सगळ्यात पहिले जेवण करून घेऊ, कारण लय भूक लागली. 1 वाजून गेलेलं आहे. तर जेवण करून घेऊ आपण. मित्रांनो, आपलं आता जेवण झालेलं आहे आणि आपण आता इथून निघणार आहे कंपनीत जाण्यासाठी. आपल्याला सगळ्यात पहिले कंपनीवर जायचं आहे आणि आपल्या ज्या गाडीतल्या मशीन आहे आपण डेमोन नेलेल्या, त्या तिथं उतरायचे आहे आणि नंतर आपण तिथून जाणार परत वापस घरी. तर आता वाजले मित्रांनो 2. आपण 4-4:30पर्यंत घरी पोहोचणार आहे. आता आपण गाडीमधून बसून निघणार डायरेक्ट कंपनीत जाण्यासाठी. तर सगळ्यात पहिले कंपनीत जाऊया आपण. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे आता घरी. तर आपण केव्हा आलेलो आहे मित्रांनो घरी. आणि आपण आल्याला आपल्या मागं काम लावलं होतं शेणपाणी करायचं. मग आपण शेणपाणी आवरलेली पूर्ण. आणि आता आपण बसलेलो इथं घरामध्ये. तर आपल्याला आता चहा पण प्यायची आहे. आणि मित्रांनो, आपण ज्या मशीन डेमोसाठी नेलेल्या होत्या त्या आपण कंपनीमध्ये उतरून ठेवलेल्या आहेत, कारण आपल्याला आता कंपनीमध्ये जायचं नाही 2-3 दिवस. त्यामुळे तर तर आपण मित्रांनो आता चहा घे पिणार आहे मस्त आणि थोडा आराम करूया, कारण लय दमलोय आणि लय मोठा प्रवास झाला आहे. सकाळून प्रवास होता त्यामुळे. तर भेटूया मित्रांनो पुढे. नाही सांडून जाईल सांडून जाईल सांडून तर मित्रांनो, आपल्या गावाकडे पाऊस झालाय, म्हणजे थोडा भुरभुर झालेली आहे आणि वारं पण खूप सुटलेलं आहे आज. म्हणजे पाऊस यायचा अंदाज आहे रात्री. आता आपल्या गावाकडे आता बघू आता येतोय की नाही म्हणून. तर आपण मित्रांनो जातोय आता घरी. आपण पूर्ण गाईंचं आवरून घेतलेलं आहे आणि आपलं जे काम असतं रोज गेट लावायचं ते पण लावलेलं आहेत. आपण आता जाऊया मित्रांनो वरती. आणि पप्पा गेलेले मित्रांनो डिझेल आणायला. तर आता डिझेलचा शॉर्टेज चालू आहे. पप्पा ट्रॅक्टर येऊन गेलेले डिझेल आणायला. तर पप्पा येऊस तर आपल्याला वाट बघायला लागणार. आता डिझेल येतं का नाही येतं ते बघायला लागणार सगळ्यात पहिलं तर.
तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं, भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा ब्लॉग जरी आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले ब्लॉग शेअर पण करत चला तुमच्या मित्रांना. तर चला मी भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.